27 जुलै 2024 ला सिंधुदुर्गच्या सावंतवाडी परिसरात असलेल्या सोनुर्ली रोणापाल जंगलात एक विदेशी महिला बंदिस्त अवस्थेत आढळली। तिला साखळ दंडाने एका भल्या मोठ्या झाडाला बांधून ठेवण्यात आलं होतं। याच अवस्थेत ती गेल्या 40 दिवसांपासून होती। शनिवारचा दिवस होता। एक मेंढपाळ त्या जंगलाच्या परिसरात गुरं चारण्यासाठी म्हणून गेला। त्याला दूर कुठून तरी एका महिलेचा आवाज ऐकू आला। आवाज येत होता त्या दिशेने मेंढपाळ गेला आणि बघतो तर काय, तर एक विदेशी महिला अतिशय विदारक अवस्थेत झाडाजवळ साखळदंडात अडकली। त्याने क्षणाचाही विलंब न करता तेथील ग्रामस्थ आणि पोलीस प्रशासनाला कळवलं आणि पोलिसांनी येऊन त्या महिलेची सुटका केली। 40 दिवसांपासून या जंगलात बंदिस्त अवस्थेत असलेल्या या महिलेसोबत नेमकं काय घडलं असावं, तिची ही अवस्था नेमकी कशी आणि कोणामुळे झाली असावी, हे सर्व जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। नमस्कार, मी सुजाता शेकडे आणि आपण पाहत आहात टाइम्स डिजिटल। बंदिस्त अवस्थेत आढळलेल्या या महिलेने तिची ही अवस्था तिच्या पतीनेच केल्याचा दावा केला। तिची ही अवस्था एवढी वाईट होती की तिला बोलताही येत नव्हतं। त्यामुळे रोणापाल सीमेवरील जंगलात लोखंडी साखळीने त्याने मला बांधलं आणि तो येथून निघून गेला असं तिने पोलिसांना एका कागदावर लिहून देत सांगितलं। या 50 वर्षीय अमेरिकन महिलेचं नाव ललिता कुमार एस असं आहे। ती मूळची अमेरिकेची असून तिच्याकडे तमिळनाडूचे आधार कार्ड देखील सापडले। तिच्या व्हिसाची मुदत संपल्याने गेल्या 10 वर्षांपासून ती भारतात राहते असा अंदाज आता लावला जातोय। या महिलेकडे सापडलेला पासपोर्टही अमेरिकेचाच आहे। पोलिसांनी केलेल्या तपासात आढळून आलेल्या माहितीनुसार ही महिला 10 वर्षांपूर्वी योगा अभ्यासासाठी भारतात आली होती। महिलेने केलेल्या आरोपानुसार तिच्या पतीनेच तिची ही अवस्था केली आहे अशी ती दावा करते। ही महिला आढळली तिथे तिच्याजवळ खाण्याचे पदार्थ, पाणी, एक टॅब, 31,000 रुपये रोख रक्कम होती। सिंधुदुर्गातील वादळी पावसापासून बचावासाठी रेनकोटही होतं। जर तिला मारायचंच होतं तर तिच्या पतीने हे सगळं तिच्याजवळ ठेवलंच का असतं असा संशय पोलिसांना आला आणि आता मात्र हे संशयाचं जाळं त्या महिलेभोवतीच फिरू लागलं। ती महिला सापडली त्या ठिकाणच्या जवळच मनोरा रेल्वे स्टेशन होते। त्या रेल्वे स्टेशनच्या सीसीटीव्ही फुटेज तपासले असता महिला त्यात कुठेच दिसली नाही। या रेल्वे स्टेशनच्या अलीकडे असणाऱ्या सिग्नलला गाडी बऱ्याचदा थांबते, त्यामुळे तिथेच ही महिला उतरली असावी आणि जंगलात आली असावी असा अंदाज पोलिसांनी लावला। मुंबईच्या एका दुकानात ही महिला टॅब देखील घेताना आढळली, त्यातही ती एकटीच होती। त्यामुळे पोलिसांचा तिच्यावरचा संशय आणखीनच वाढला। त्यामुळे तिचा नवरा मुळात अस्तित्वातच नाहीये असा अंदाज पोलिसांनी लावला। यावर शिक्कामोर्तब झालं ते तिच्याकडे सापडलेले हॉस्पिटलचे कागदपत्र बघून। तिच्याकडे असलेल्या एका पिशवीत त्यांना गोव्यातील बांबोळी रुग्णालयाची काही कागदपत्र सापडली, ज्यामध्ये स्वतःविषयीचा तपशील भरताना माझं या जगात कोणीच नसून मी एकटीच आहे असं तिने तिथे नमूद केलं होतं। त्यामुळे तिने जो दावा केला होता तिच्या पतीने तिला मारण्यासाठी त्या जंगलात सोडल्याचा, हा दावा तद्दन खोटा असून तिचा पती मुळात अस्तित्वातच नव्हता। तिच्या हॉस्पिटलचे कागदपत्र आणि काही प्रिस्क्रिप्शन पाहिल्यानंतर ही महिला मानसिक रुग्ण असल्याचं पोलिसांना समजलं। ही महिला सिझोफ्रेनिया या आजाराची रुग्ण होती। या आजारात रुग्णाला अनेक भास होत असतात। हा रुग्ण एका वेगळ्याच कल्पना विश्वात जगत असतो। या कल्पना विश्वात त्यांच्यासोबत सतत असणारी वेगळीच माणसं असतात। त्यांचं वेगळंच काल्पनिक कुटुंब देखील असतं। त्यांना सतत असं वाटत असतं की त्यांना कोणीतरी त्रास देऊ पाहते। या जाणीवेतून हे रुग्ण स्वतःच वेगवेगळ्या पद्धतीने स्वतःला त्रास करून घेतात, पण तेवढाच त्रास जेवढा त्यांना सहन होऊ शकेल। त्यामुळे या महिलेने स्वतःलाच एका साखळीने झाडाला बांधून घेतलं, तेही फक्त एकच पाय। स्वतःकडे खाण्यापिण्याचे सर्व पदार्थ जवळ ठेवले। पावसापासून बचावासाठी अंगावर रेनकोटही होता। त्यामुळे तिने एक अशी परिस्थिती तयार केली ज्यात दुसरी व्यक्ती दोषी असेल, पण तेही स्वतःला झेपेल एवढाच त्रास सहन करत तिने हा बनाव रचला। या प्रकरणाचा छडा लावण्यासाठी सिंधुदुर्ग पोलीस, गोवा पोलीस तसेच तमिळनाडू पोलिसांनी शर्थीचे प्रयत्न केले। या महिलेवर सिंधुदुर्गातील रुग्णालयात मानसोपचार होत असून हे प्रकरण अजून काही वेगळं वळण तर घेणार नाही ना, याकडे आता सर्वांचंच लक्ष आहे। टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। पाहत रहा टाइम्स डिजिटल।